मला क्रिकेट सोडायचं होतं मध्ये मध्ये. मी पण भरपूर मेहनत केली. म्हणजे तो पार्टी 4 वाजता उठून म्हणजे कधी उठायचा कधी जायचं ते आम्हाला पण माहिती नव्हतं. त्यांनी स्वतःला असं तयार केलं. मी त्याला बघतो आयुष्यात काहीतरी फोकस बनव का काहीतरी घडला पाहिजे. तर माझ्या आयुष्यामध्ये जे मी जी मेहनत केली ती मेहनत तुम्हाला नाही करायला लागली पाहिजे. तर माझ्या मुलांसाठी पुढं भविष्य चांगलं यावं त्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं त्यांनी मला यश मिळवून दिलं. तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा ऊंचा हो इतना परिस्थिती नसल्यामुळे मला क्रिकेट सोडायचं होतं मध्ये मध्ये. असं म्हणजे सोडायचं होतं मध्ये मध्ये. मी विचार केला होता त्या गोष्टीबद्दल, पण मला नव्हतं वाटत की मला माहिती मी काहीतरी करून दाखवेल. म्हणून मी जरा घरच्यांना बोललो की मला अजून एक चान्स हवी आहे. ज्यावेळी तुला समजलं बीड तू लाईव्ह बघत होतास त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या ज्यावेळी सनरायझर हैदराबादचा तो फ्लॅग वरती झाला आणि तुझ्या सुरुवातीला काही 1 मिनिट तर कोणीच फ्लॅग ओपन नव्हता केला बरोबर, पण लास्ट मोमेंटला ते फ्लॅग ओपन झाल्यानंतर त्यावेळी काय भावना होत्या? मी खरं तर मंदिरामध्ये बसलो होतो. वाटलं नव्हतं मला सुरुवातीला, पण नाही रे भाऊक होतोय ओंकार. सगळ्यात अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी काल काळी हळवा झालं पाहिलं होत जसं पान सत्यात आज उतरलं. दोस्ता माझ्या भावा जिद्द होती ते करून दाबलं. ए नडला संकटाशी तेव्हा कुठं यश तुला घावलं. आता खचायचं नाही माग हटायचं नाही चुकीच्या गोष्टींना किलकळ. जिंदगी आहे भारी भावा थोडं चिलकर चिलकर. ओ जिंदगी आहे भारी भावा थोडं चिलकर. तर हॅलो मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लीग IPL तिचं काल ऑक्शन झालं. त्या ऑक्शन मध्ये आमच्या शेजारील गावातील म्हणजे शेरे गावातील ओमकार तारमले याचं सिलेक्शन झालं. सनरायझर्स हैदराबाद या टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. बाईचं सिलेक्शन झालंय सनरायझर्स हैदराबाद मध्ये. संदीप बोल ना काहीतरी, कसं वाटतंय आता तुला? खूप छान वाटते भाऊ. थँक्यू. खूप छान वाटते भाऊ. थँक्यू. दोस्ता माझ्या भावा जिद्द होती ते करून दाबलं. ए नडला संकटाशी तेव्हा कुठं यश तुला घावलं. बाहेर जातो मी तुझ्या नंतर. आयुष्यात कमबॅक असा असावा की तो प्रत्येक व्यक्ती तोंडात बोट घालून बसला पाहिजे, चल मग जातो. ज्याने आपल्याला शून्यात पाहिलंय. तर मित्रांनो, आता आपण ओमकारच्या गावाच्या बाजूने चाललोय. हा बघा त्यांचा गाव. वासिनवरून काहीतरी 7 ते 8 किलोमीटर वय. मी म्हणेन आपल्या विभागासाठी, कारण फक्त शेरे गाव नव्हे, शहापूर तालुका नव्हे तर समस्त ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट. वडिलांचा पाठिंबा आणि आईची प्रार्थना सोबत जर असेल तर एक मुलगा सर्व काही करू शकतो. ते आपल्याला काल पाहायला मिळालं. शेरे गाव शहापूर तालुक्यामधनं फर्स्ट टाइम आपल्या विभागामधनं एक खेळाडू जगामधल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सिलेक्ट झाला. कालचा दिवस टाटा IPL ऑक्शन आपण पाहिला. सनरायझर्स हैदराबाद अवघ्या 30 लाखचा बीट वरती परचेस केलं ओमकार तारमाळेला. हे अभिमानाची गोष्ट, कारण ओमकारची कारकिर्दी आपल्याला एक गोष्ट नक्कीच नेहमी शिकवते की मोठं बनण्याकरिता ना फार मोठा बॅकग्राऊंड असावा लागतो असं नाहीये.
मनामध्ये यशस्वी होण्याची जिद्द असेल ना तर व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमधनं यशस्वी होऊ शकतो, ते आपण पाहिलं. आणि ओंकारची कारकिर्दी आणखीन एक गोष्ट ही आपल्याला शिकवते की संयम ठेवा, मेहनत करत राहा. कारण एक व्यक्ती एक दिवसामध्ये कधी मोठा नाही बनत, पण प्रयत्न करत राहिला तर एक ना एक दिवस नक्कीच मोठा बनतो.